तर नमस्कार बहिणींनो भावांनो, काय चाललंय सगळ्यांचं, बरेत का सगळे? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज माझा यूट्यूब चॅनल मी नवीन खोलला आहे आणि नवीन चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग आहे हा. तर मी माझ्या ब्लॉगची सुरुवात माझ्या देवपूजापासून करणार आहे, कारण की आज सकाळी लवकर मी देवपूजा केली. तर इथं मी देव मांडलेले, इथं देवपूजा करून अगरबत्ती लावली, दिवा लावलाय, मस्तपैकी देवपूजा झालेली आहे माझी. आणि इथं आमचे देव आहेत भगत बाबा, हे कोणी बघितले नसतील देवाऱ्यावर, कोणाच्या नसतील किंवा मोजके देव आहेत हे कुठंतरी, म्हणजे असं नाही का प्रत्येक ह्याच्यात असतात सगळ्यांची देव वेगळे नाही का, तसे हे आमचे भगत बाबा आहेत. आणि हे देव तर सगळ्यालाच माहिती आहे, तुळजाभवानी माता आहे. आणि इथं महादेवाची पिंड आहे, ही पिंड मानाने तयार झालेली आहे दगडात. आणि ही पिंड महादेवाची मी इथं पूजा करत असते. आणि हे बेलाचं फळ असतं, बेल, तो बेल आहे हा. तर इथं म्हणजे नाही का आमच्या गावातच मोठं मंदिर आहे महादेवाचं, आणि त्या मोठ्या महादेवाच्या मंदिरापाशी एकदम मोठं झाड आहे बेलाच्या पानांचं. तिथं बेलाचे फळ पण लागतात आणि पानं पण लागतात. तर तिथनं मी घेऊन आलेले हे बेल, कारण की इथं मला पूजा करायची होती देवाऱ्यावर, कारण की पिंड आहे म्हणून मी हे बेल पण घेऊन आलेले पूजासाठी. तर आज माझी पूजेची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि मस्त पूजा झालेली आहे आज माझी. आणि हा आहे शंख, महादेवाचा शंख असतो तो शंख आहे. तर हा नदीवरून आणलेला आहे मी. तिथंच आसपास म्हणजे नाही का महादेवाच्या मंदिरापाशीच एक नदी आहे, आणि त्या नदीच्या इथं मी गेलते अशीच नदी बघायला, की म्हणलं आता फोटो शूट करायची इथं, त्यामुळे मी गेलते. तर तिथं मला हा शंख भेटलाय, मग मी हा शंख पण घरी घेऊन आले, कारण की मी म्हणलं जाऊन दे आता, महादेवाची मूर्ती आपल्या घरात म्हणल्यावर घेऊनच यायला पाहिजे. पिंडाचा आकार आलाय मस्तपैकी त्या दगडाला, त्यामुळं आम्ही त्याची मनापासून मनेभावे मी पूजा करत असते त्या महादेवाची. आणि तिथनं मी ती पिंड बी, ती काय म्हणतात त्याला, ही शंख बी घेऊन आलेले. तर कसं वाटतंय माझा देहवारा, कशी वाटली माझी पूजा मला सांगा. आणि आज माझा ब्लॉगचा पहिलाच दिवस आहे. तर इथं माझी मुलगी सौम्याकडे का, तर या माझ्या मुलीला दाखवते मी तुम्हाला. तर ही माझी मुलगी आहे सौम्या, आणि एक दुसरी मुलगी आहे मला छोटी, श्राव्या नाव आहे तिचं. तर ती श्राव्या आता शाळेत गेली, अंगणवाडीला आहे श्राव्या, म्हणजे 3 वर्षाची आहे श्राव्या, आणि ती गेली आता अंगणवाडीला. अंगणवाडी तिची 8:30 वाजता भरत असते, म्हणून ती शाळेत लवकरच गेली. आणि सौम्या 5वीला गेली आहे ना सौम्या. तर सौम्या 5वीला गेली, आणि सौम्याची शाळा असते 11:30 वाजता. इथनं 11:15 वाजता जावं लागतं तिला, आणि 11:30 वाजता तिची शाळा भरती. मग आता तिचे अजून काही तिला ड्रेस भेटले नाहीत शाळेचे, त्यामुळे ती रंगीतच कपड्यावर जाते आता सध्या शाळेत, आहे ना सौम्या. अजून शाळेचे ड्रेस कधी भेटणार आहेत तुला? ड्रेस घ्यायला तर घ्यायचंय. हां, तर मग अजून ड्रेस काय भेटलेले नाही सौम्याला, आणि ड्रेस भेटल्याच्या नंतर ती शाळेत ड्रेस घालून जाईल, कारण की आता रंगीत कपडे घालून जायचं तिला पण लय टेन्शन आहे. तिला बी दररोज असं वाटतं कोणते कपडे घालू, हे घालू का ते घालू, का हे घालू का ते घालू, रोज तिची कटकट असते महाग. दररोज तिचं असतं, मम्मी कोणते कपडे घालू का शाळेत जात नाही, कोणते कपडे घालू का शाळेत जात नाही. तर काय इकडे सौम्य इथं बस. आता हे कसं असतं माहिती आहे का, की शाळेचा ड्रेस असला तर आपण त्या शाळेचा ड्रेस उठायचा, आंघोळ पांघोळ करायचं, शाळेचा ड्रेस घालायचा, डबा घ्यायचा आणि शाळेत जायचं, असं असतं. पण हे शाळेचे कपडे नसताना हे रंगीत कपडे घालून जायचं म्हणलं ना, रोज डाक्याला ताप असतोय. तिला बी प्रश्न पडतो मी कोणते कपडे घालून जाऊ, आणि मला बी हाले मोठा प्रश्न पडतो की आज तिला कोणते कपडे घालायला लावू. त्यामुळे ते रंगीत कपडे शाळेला नसलेलेच बरे असतं. तर अजून तर काय तिला शाळेचे कपडे भेटले नाही, भेटतील लवकरच. आता ती कालच तिने विचारले शाळेत, तर मला 1-2 दिवसात येतील तिचे कपडे. मग 1-2 दिवसात आले का मग ती जाईन घालून. तर मग काय चाललं आहे अजून सगळ्यांचं, माझा अजून स्वयंपाक राहिला आहे, कारण की सौम्याला डबा द्यायला लागतो. श्राव्याला काय डबा द्यायची गरज नाही लागत, कारण की अंगणवाडीत तिला खाऊ भेटतो. तिथे लापशी असते, सकाळी 8:30 वाजता शाळा भरती, आणि 9 वाजता लगेच लापशीचा खाऊ असतो त्यांना. मग 9 वाजता लापशीचा खाऊ खायचा, परत 1 तासाने खेळायचा, अभ्यास करायचा, आणि 1 तासाने लगेच तिला भात असतो, मसाले भात, कधी खिचडी भात असतो, कधी मसाले भात असतो. मग ती खायचं 10 वाजता, आणि मग 10:30-11च्या दरम्यान ती घरी येते, असं आहे तिचं. मग तिला काय डबा द्यायची गरज नाही लागत. आणि सौम्याला द्यावा लागतो डबा, तिच्या बी शाळेत भात भेटतो, पण ती कधी भात खाती कधी नाही खात, मग कधी घरनं डबा नेते. 2 दिवस तिने डबा नेला नव्हता, पण आज ती म्हणली की मम्मी मला डबा दे, त्यामुळे आज तिला डबा द्यायचा आहे. मग अजून स्वयंपाक काय माझा झाला नाही, मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर तिला मी म्हणलं भाजी काय बनवू, तर ती म्हणली भेंडीची भाजी बनव, कारण की तिला भेंडीची भाजी फार आवडते, है ना सोमू, तिला लई भेंडीची भाजी आवडते. मग ती म्हणली भेंडीची भाजी बनव. मग आता भेंडी अजून मी आणली, त्याला धुवायची, कापायची, मग भेंडीची भाजी करायची, मग चपात्या करायच्यात, मग तिला डबा द्यायचा आहे, हो का नाही. पण मी म्हणलं आज आपला यूट्यूब चॅनल नवीनच खोलला आहे, आणि नवीन चॅनलला पहिलाच ब्लॉग आपला सकाळ सकाळ टाकायचा, आपली देवपूजा, आपल्या
नाही का म्हणजे सकाळची सुरुवात कशी होती माझी, मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी मी आज माझा पहिला ब्लॉग देवपूजेपासून बनवलेला आहे. आज माझा काय स्वयंपाक झाला नाही, मला स्वयंपाक करायचा आहे. आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर मग काम फिम करायचं, निवांत बसायचं. त्यानंतर मला काही काम नसतं, मग मी ब्लॉग बनवत बसते दुपारचा. आणि आज माझा सकाळचा ब्लॉग आहे. आज मी सकाळ ब्लॉग बनवला आहे. आता थोड्या वेळाने अजून बनवून. तर काय चाललं आहे सगळ्यांचं, माझा ब्लॉग कसा वाटला, माझी सकाळची सुरुवात कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की मी देवपूजेपासून माझी सुरुवात केलेली, मी सकाळची देवपूजा करते आणि त्याच्यानंतरच सगळी सुरुवात असते माझी, त्याच्या अगोदर काय नसतं. मग देवपूजा केल्याच्यानंतर मी स्वयंपाक करत असते. स्वयंपाक करून सगळ्यांचे डब्बे फिब्बे लिहून मग धुणं भांडी फरशी घर पुसणं त्यानंतर सगळं असतं. आणि मग म्हणलं आज आपली सकाळची सुरुवातच आपली ब्लॉगपासून बनवायची. तर आता मी नवीनच चॅनल चालू केलेलं आहे आणि माझे ब्लॉग रोज नवीन ब्लॉग माझे रोजच्या रोज येत राहतील. तर तुम्ही रोजच्या रोज माझे ब्लॉग बघत राहा आणि मला ब्लॉग बघून मला सपोर्ट करा. कारण की मला तुमच्या सपोर्टाची खरंच खूप गरज आहे आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असाच राहून द्या. आज नवीन सुरुवात केलेली मी इथनं पुढे ह्या चॅनलला, तर तुम्ही मला सपोर्ट करत राहा. आहे ना सोमू? तर सोमूचं अजून शाळेचं आता उरकलं आहे, तिची आंघोळ झाली. ती लय लवकर आंघोळ करते, कधी लय लवकर उठते ती, कधी माझ्या आधीसुद्धा तिची आंघोळ झालेली असते. कारण की तिला सकाळी लवकर उठायची आंघोळ करायची सवय आणि तिला शाळेत तर लय लवकर जायचं येडे, पण मीच तिला थांबून घेत असते घरी, इतक्या लवकर शाळेत काय तिचं म्हणून. कारण की 11:30 11:15 दरम्यान तिला शाळा असते. तर ही घरातनं 9:30 10लाच निघायला बघते. आणि कालसुद्धा ही मला वाटतंय 9:45 घरातनं गेली. आहे ना सौम्या? 9:45 घरातनं गेली, लय लवकर तिला शाळेत जायचं. आणि तिचं ही म्हणणं असतं की मम्मी लवकर जायचं शाळेत, तिथं अगोदर मैत्रिणी येत्या, त्या मैत्रिणीला बोलायचं भेटायचं. मग म्हणलं अगं रोजच्याच मैत्रिणी असतात, रोज शाळेत भेटता ना तुम्ही. नाही म्हणती अभ्यास करायच्या टायमिंगला शाळा भरल्यावर मग परत शिक्षक लोक प्रत्येक तासाला वेगवेगळे शिक्षक येतात. मग प्रत्येक तासाला वेगवेगळे शिक्षक येतात, मग ते तासाला असतात. त्यामुळे ज्या काय लगेच ही काय म्हणते लगेच त्यांचे तास चालू झाल्यावर त्यांचं शिकवलेलं डोक्यात घ्यायचं का मैत्रिणी